छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा मराठी विभाग आणि भाषा मंडळ यांच्या वतीने प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनुने राष्ट्रीय मराठी आणि कोकणी बोलीभाषा कविता लेखन स्पर्धेचे आयोजन 2024 साली करण्यात आले होते। या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा आणि बोलीगंध प्रातिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे, प्राध्यापक डी.एन. माने, प्राध्यापक डॉक्टर सुभाष वाघमारे, मिनल उनुने, डॉक्टर विद्या नावडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आपण जे आलात ती सर्व आवडीनं आलात, विविध भागातून आलात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलात। तसं पाहायला गेलं आताच गडचिरोलीमधल्या आलेल्या कवीचं आपण आता अभिनंदन केलं। आता पश्चिम महाराष्ट्रात तर आहेतच, पण विदर्भातले, मराठवाड्यातले, कोकणातले सुद्धा कवी आणि कवयित्री इथं आलेले आहेत। जे आपल्या मराठी विभागानं या कॉलेजमध्ये जो हा प्रयोग सुरू केलेला आहे तो अतिशय चांगला आहे आणि त्याला अमोल आणि मिनल यांनी साथ दिलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। कारण योगायोगानं चांगलं आहे की ज्यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू होते ते प्राचार्य उनुने उर्फ बापूसाहेब उनुने हे माझे खरे गुरु। म्हणजे आम्ही आता माझ्या जीवनामध्ये जे काही आदर्श काही मानतो तर त्याच्यामध्ये समजा आपल्याला जर असतील तर आपले कर्मवीर अण्णा, त्याच्याबरोबरीनं शाहू फुले आंबेडकर आपण त्यांना म्हणतो ते त्यांनी मोठे आपल्या महाराष्ट्र देशाचे दैवत असलेले ते आहेत। आणि त्याचबरोबरीनं ज्याने आम्हाला इथे शिकवलं, खरं घडवलं। शाळेतून आम्ही बालपणातून बाहेर आलो आणि त्यावेळेला 11वी आमची जुनी होती आणि त्यानंतर PD, FY, SY, TY अशी 4 इथे काढली आणि सुदैवानं 4ही वर्ष बापूसाहेब उनुने, SK उनुने हे माझे प्राचार्य होते। त्याही मध्ये आणखी विशेष म्हणजे ते माझा सब्जेक्ट मराठी होता स्पेशल आणि त्याच्यामुळं BAला सुद्धा शेवटच्या वर्षाला सुद्धा महाराष्ट्राची संत परंपरा नावाचा जो आहे तर तो पेपर मला शिकवण्याचं काम बापूसाहेब स्वतः करत होते। त्याच्यामुळे त्यांचा ठसा जो आहे तो माझ्यावर फार मोठा उमटलेला आहे। म्हणजे प्रत्यक्ष पुस्तक शिकवण्यापुरतं नव्हे, ती त्यांची बोली आणि कृती एक होती। जे वागताना सुद्धा संत परंपरा शिकवताना तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव हे सर्व त्यांनी आम्हाला शिकवलं। किंवा अगदी बकरीपासून आम्ही तिचा अभ्यास केला, बकरीचा अभ्यास केला, नाटक अभ्यास केला, कादंबरी अभ्यास केला। दत्ता भोसले चांगल्या कादंबरी शिकवायचे। जसे म्हणजे शिवाजीराव भोसले जशातून जी ढब बोलण्याची होती तशीच ढब ही दत्ता भोसल्यांची होती। 3-3 शब्दाचं वाक्य, 4-4 शब्दांचं वाक्य, म्हणजे वाक्यावर असे फेकत होते की त्यामुळं आम्ही मराठीची इतकी आवड झाली आम्हाला की मी म्हटलं मला शिक्षकच व्हायचं आहे आणि मी जाऊन तिथं शिक्षक झालो। आज तुम्हाला इथं पाहुणा म्हणून बोलवलात, एक माजी विद्यार्थी म्हणून बोलवलात, तिथं एक शिक्षक म्हणून बोलवलात, उद्योगपती म्हणून बोलवलात, पुढारी म्हणून, खासदार 2 वेळा झालं पार्लमेंटमध्ये, लोकसभेत म्हणून बोलवलात। जे विविध अंग जरी तिथं असली तरी पाया जो रचला गेला तो इथं रचला गेला। त्याच्यामध्ये कर्मवीर अण्णांचे उपकार आमच्यावर आहेतच, त्यामुळे तर हे कॉलेज जाऊ शकतो। आमच्या गावात कॉलेज नव्हतं, पण फार मोठ्याला महापालिका आहे, म्हणजे नुसतं नाही। आता तिथे कॉलेजेस कमीत कमी असतील 30-40 कॉलेजेस असतील। खारघरला कॉलेजेस आहेत, खांदाकर्णीत कॉलेज आहेत, कामोठ्याला कॉलेजेस आहेत, म्हणजे तळोजामध्ये कॉलेजेस आहेत, रसायनीमध्ये कॉलेज आहेत। सर्व मोठी कॉलेजेस असून, सर्व प्रकारची कॉलेजेस असून सुद्धा आपल्याला तिथं आम्ही मात्र तिथे जे घडलो ते या शिवाजी कॉलेजमध्ये घडलो, इथं आलो म्हणून घडलो आणि त्यावेळेला आम्हाला मार्गदर्शन मिळालं ते SK उनुनेचं। आता तुम्ही म्हणताय बापू, आम्ही त्यांना म्हणत होतो प्रेमानं, आदरानं। तुम्ही जे मराठीच्या प्रेमापोटी इथं आलात, कवी आहात, कवयित्री आहात। कवी आणि कवयित्रीला काय लागतं मला माहीत आहे। तुम्हाला प्रेमाची आणि आशीर्वादची थाप लागते। कुणीतरी आपल्याला टाळी वाजवली ना
की फार बरं वाटतं आपण काहीतरी जिंकलो, आपण काहीतरी असं आपल्याला वाटतं. म्हणजे खऱ्या अर्थानं पैसे नकोत, दिले तर चालतील, घेऊ आता जे करतात ते आहे, आवश्यक आहे, पण नव्हतं. पण बापूने आम्हाला शिकवलं, मराठी साहित्य जे आहे संत शिकवलं, त्यावेळेस त्यांनी शिकवलं. त्यांनी शिकवलं आम्हाला, पुढीले भांडार धान्याचा हा माल, मी तो हा माल भारव आहे. आपलं काहीच नसतं, ही कमाई केली, जे पैसे कमवले, जे काय केलं ते आपलं आहे का? येताना आणलं नव्हतं आणि जाताना घेऊन जाणार नाही. त्यामुळे त्याने आम्हाला शिकवलं. आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात वागू शकत नाही. मला म्हणतात ते करणं बिरणं, काही लोक म्हणतात, असं काय आम्ही करणं बिरणं नाही, त्याचा एखादा वारस आहोत थोडासा, बाकी याच्या पुढे नाही. कारण संतांनी म्हटलं, सोने आणि माती आम्हा सारखीच चित्ती. इज्जत काय परोपकार आम्ही करू शकत नाही, पण त्यातला काही अंश, काही भाषा जी आहे ना, ती आम्ही आमच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे वाटतं आपल्याकडे तिथं आलंय, डोक्यावर पाण्याचा हंडा वाहणारा, लाकडाची बोळी आणणारा, इथं आपल्या लेबर स्कीमला काम करणारा असा विद्यार्थी एखादा उद्योगपती होतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला डिफीट करून पार्लमेंटमध्ये जातो निवडून. तर अशा प्रकारचं इतकं मोठं यश मिळाल्यानंतर आम्हाला वाटतं की हे सर्व मिळालं हे अण्णांच्या कृपेनं, उन्होंने साहेबांच्या आशीर्वादाने मिळालं. आणि त्यांची वागणूक खरंच कशी होती. बापू जे होते ना, ते हॅट घालायचे, पण तरी देखील ते लंडनला जाऊन आले होते, पण वागताना मात्र माणसामध्ये मिसळून जायचे. आणि त्याच कविता तुमच्या कविता संग्रहामध्ये ज्यानं त्यांनी लिहिल्यात, हे पाहिल्यानंतर फार बरं वाटतं. आता कविता संग्रह, लेखक, साहित्य हे मनोरंजनाचे साधन आहे, परंपरा आपल्याला पुढे नेण्याचंही साधन आहे, आणि त्याचबरोबरच शिक्षणाचंही साधन आहे. प्रसार माध्यमात सुद्धा फार मोठं आहे. आता हे डोळस पाहिजे नावाचं ज्यांना पहिला नंबर मिळाला त्यांचं पुस्तक आहे वाटतं, आणि त्याच्याबद्दलची कविता अशी आहे, ठरलं आता आपण डोळस व्हायचं, अज्ञानाचं भूत डोक्यातून काढायचं, तर्क, चिकित्सा, प्रयोग, साधन जवळ ठेवायचं, गंडे, दोरे, ताबीज आता कुठवर बघायचं, ठरलं आता आपण डोळस व्हायचं. मित्रांनो, मी भाजपवाला आहे. आम्हाला काही अंधभक्त म्हणतात, भाजपवाला अंधभक्त, पण आम्ही अंधभक्त नाही. शरद पवारांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे त्या दिंडीतले वारकरी आहोत. देवावर भक्ती आहे, सर्वांना समता, समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव या सगळ्या गोष्टी आहेत ना, राज्यघटनेत आपल्या संविधानात आहेत, त्या खरोखर मिळायला पाहिजे अशी आमची श्रद्धा आहे, अशी भक्ती आहे. त्या दृष्टीने जातो. आणि म्हणून हे बाकी सर्व वाचत बसत त्यांनी काय मला ठरवत आहे, पण खरं त्या दृष्टीने त्यांनी हे सगळं चक्र म्हणून त्यांनी शेवटी म्हटलंय, निसर्गाचं चक्र चालूच राहणार, घटनाकारांमुळे घडणार, भूत पिशाच समजूत, बुवाबादांकडे का जायचं, आपल्यातल्या वेग वादाला जागवायचं ठरलं आता आपण डोळस व्हायचं. म्हणजे समाजाला एक फार मोठी अशी दिशा नेण्याचं काम आम्ही करत असतो. बोली भाषेत सुद्धा तुम्ही तेच सांगतायत. बहिणाबाईची गीतं आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये तेव्हा टक्के तेव्हा मिळते भाग्य आहे का, तर अशा पद्धतीने ते आपण बघतो. आणि तुम्ही आता आमच्या कोकणातल्या लोकांना पण इथे बोलवलं, त्यांच्या कोकणी कविता पण येत आलेल्या आहेत. आता मी नक्कीच आपले अमोल आणि विनोद यांना, माने सरांना आणि या कॉलेजला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.